नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, मी प्राध्यापक रवी शेळके आपल्या सर्वांचं शिक्षश्री करिअर काउन्सिलिंग या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मनपूर्वक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण बऱ्याच दिवसापासून या आपल्या व्हिडिओची वाट पाहतात किंवा विचारतात की सर फ्लोट आणि फ्रीज किंवा रिफ्यूज किंवा कॅन्सल म्हणजे काय। तर अशा महत्त्वाच्या प्रश्नांवरती बऱ्याचदा फोन येत आहेत, व्हॉट्सअपवरती विचारणं होत आहे। तर आपली कमिटमेंट होती की तुम्हाला फ्लोट आणि फ्रीज ही प्रक्रिया अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला आपण समजून सांगणार आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण फ्लोट या प्रक्रियेविषयी अत्यंत सविस्तरपणे माहिती घेणार आहे। तर मी तुम्हाला सर्वांना आवाहन करेल की हा जो महत्त्वाचा व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण शेवटच्या टप्प्यामध्ये मी तुम्हाला उदाहरण दाखल सांगणार आहे की फ्लोट या प्रक्रियेमध्ये एका पर्टिक्युलर व्यक्तीसाठी किंवा उमेदवारासाठी काय प्रक्रिया केली जाते किंवा त्यानं काय केलं पाहिजे। ही प्रक्रिया आपल्याला व्हिडिओच्या शेवटच्या टप्प्यामध्ये पाहायची आहे, म्हणून शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहायचा आहे। तर मित्रांनो, ॲग्रिकल्चर रिलेटेड ॲडमिशन साठीची जी प्रक्रिया आहे त्यामध्ये 3 पर्याय असतात मुख्यत्वाने। ज्या वेळेला तुम्हाला कॉलेज अलॉट होतं त्यावेळेला फ्लोट, फ्रीज असे 2 पर्याय असतात आणि रिफ्यूज किंवा कॅन्सल ते मागच्या वर्षापर्यंत होतं, यावर्षी त्यामध्ये बदल झालेले आहेत, ते सुद्धा आपण पाहणार आहोत। परंतु फ्लोट म्हणजे काय या प्रक्रियेवरती आज आपण चर्चा करणार आहोत। चला तर आपण सेशनला सुरुवात करूयात। या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल की फ्लोट, फ्रीज आणि रिफ्यूज असे ॲग्रिकल्चर अँड रिलेटेड स्ट्रीमसाठी बीटेक बायोटेक्नॉलॉजी, फूड टेक्नॉलॉजी, ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट, फॉरेस्ट्री, होम सायन्स अशा डिपार्टमेंट लाईनसाठी आपल्याला हे 3 पर्याय असतात। त्यामध्ये महत्त्वाचा असतो फ्लोट। आता फ्लोट म्हणजे काय ही प्रक्रिया आपण पाहणार आहे। तर मराठीमध्ये फ्लोट म्हणजे काय, तर पुढच्या राऊंडसाठी जाणे, ज्याला आपण काय म्हणतो की बेटरमेंट ऑप्शन, इंग्लिशमध्ये तुम्ही काय म्हणतात बेटरमेंट ऑप्शन। ओके, तशी ही प्रक्रिया ॲग्रिकल्चरमध्ये आहे, त्याविषयी आपण पाहणार आहोत की फ्लोट म्हणजे काय। तर जसं या ठिकाणी माहिती दिलेली आहे, अगदी शांततेनं बघा, व्यवस्थित बघा। जशी या ठिकाणी माहिती दिलेली आहे की फ्लोट पर्याय म्हणजे काय, जसं आपण या ठिकाणी पाहू शकतो की सध्याची जागा तात्पुरती स्वीकारणे। म्हणजे की समजा एखादा विद्यार्थी असेल, ते उदाहरण दाखल मी तुम्हाला सांगतोय। आता पहिला राऊंड आपला डिस्प्ले होईल, दुसरा होईल किंवा तिसरा होईल। फ्लोट हा पर्याय पहिल्या राऊंडसाठी आणि दुसऱ्या राऊंडसाठी उपलब्ध आहे। मग तो कशा पद्धतीने उपलब्ध आहे ते सुद्धा मी सांगणार आहे। परंतु फ्लोट म्हणजे काय, तर पहिल्या राऊंडमध्ये एखाद्या विद्यार्थ्याला जागा मिळाली असेल तर त्यांना ती जागा स्वीकारणे, म्हणजे काय, त्या महाविद्यालयामध्ये जाऊन रिपोर्टिंग करणे, ओरिजिनल डॉक्युमेंट्स दाखवणे आणि पुढची प्रोसेस करणे। त्यानंतर पुढील फेरीत वरच्या पसंतीच्या जागा मिळाल्यास ती घेणे। म्हणजे काय, तर फ्लोट करत असताना समजा पर्याय क्रमांक 1, 2, 3, 4, 5 अशा प्रकारचे पर्याय त्या विद्यार्थ्याने दिले असतील आणि त्याला 5व्या क्रमांकाचं कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर जर मिळालं असेल, जे काय असेल ते कॉलेज ऑफ बायोटेक्नॉलॉजी, फूड टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर अकोला मिळालं, तर त्या विद्यार्थ्याला वाटतं की मी फ्लोट केलं पाहिजे। तर या दुसऱ्या लाईनचा अर्थ असा होतो, इथे शांततेनं बघा, की पुढील फेरीत वरच्या पसंतीच्या जागा मिळाल्यास ती घेणे। आता त्याला पहिल्या राऊंडमध्ये ही कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर अकोला मिळालं होतं, म्हणून त्याने काय केलं की त्याला फ्लोट करायचं, बेटरमेंटसाठी जायचंय। मग त्याचा विचार हा वरच्या 4 ऑप्शनसाठी होणार आहे आणि पुढच्या फेरीमध्ये जे कुठलं महाविद्यालय त्याला वरच्या 4 पैकी त्याने जे टाकलेलं आहे त्याच महाविद्यालयापैकी त्याला कॉलेज मिळणार आहे। आता पुढची गोष्ट महत्त्वाची, वरची जागा न मिळाल्यास सध्याची जागा कायम राहील। आता तुम्ही फ्लोट केलं, या 5व्या क्रमांकावर तुम्ही अकोला तुम्हाला होतं, वरचे तुम्ही पुणे वगैरे व्हॉटएव्हर इट मे बी, तुम्ही काय गव्हर्नमेंट टाकले असेल, प्रायव्हेट टाकले असतील, तर तुम्हाला जर वरचे जर मिळाले नाही तर हे ऑटो फ्रीज होऊन जातं सेकंड राऊंडसाठी। ओके, म्हणजे काय, तर तुमचं ऍडमिशन तुम्हाला कन्फर्म त्याच ठिकाणी घ्यायला लागतं, किंवा तुमची जर इच्छा असेल की मला ते घ्यायचंच नाही तर पुन्हा जाऊन तुम्ही कॅन्सल करू शकतात आणि स्पॉट राऊंडला जाता येतं। मग तुम्हाला तिसरा राऊंड अवेलेबल राहत नाही, तुम्हाला स्पॉट राऊंडसाठी जावं लागतं मित्रांनो। तर अशा पद्धतीनं ही प्रक्रिया अगोदर तुम्ही समजून घ्या की त्यामध्ये अगदी सोप्या पद्धतीने या ठिकाणी आपण सांगितलं की सध्याची जागा पहिल्या राऊंडला मिळाली असेल तर ते आपण ऍक्सेप्ट करणे। दुसरी गोष्ट, पुढील फेरीसाठी वरचे पसंतीक्रम तुम्हाला कंपल्सरी ते त्यासाठीच रोटेशन फिरत असतं। किंवा आता महत्वाचं की दुसरा जो राऊंड तुमचा होणार आहे, दुसरा राऊंड, या दुसऱ्या राऊंडसाठी जी काय तुमचे वरचे प्रेफरन्सेस आहेत, मी तुम्हाला सांगितलं की 1, 2, 3 आणि हे 4 तुम्हाला हे 5 नंबरचं कॉलेज मिळालं होतं, तर हे प्रेफरन्सेस सुद्धा तुम्हाला चेंज करता येतील, बरोबर आहे। तुम्ही फ्लोट जरी केलेला असेल तरी सुद्धा तुम्हाला वरचे प्रेफरन्सेस चेंज केले जातात। हे चेंज केल्यानंतर मग या चेंज केलेल्या पैकीच तुमचा विचार होत असतो। आलं लक्षात, तुम्ही जर हे प्रेफरन्सेस चेंज केले तर त्यावरतीच विचार होतो। तर अशा पद्धतीने फ्लोटची एकदम साधी प्रोसेस आहे। पहिल्या राऊंडला जर तुम्हाला कॉलेज मिळालं तर ते घ्यायचंय, रिपोर्टिंग करायचंय, रिपोर्टिंग केल्यानंतर तुम्हाला जर फ्लोटसाठी जायचं असेल तर वरचे प्रेफरन्सेस तुम्ही चेंज करू शकतात, अगर तशाला तसेही ठेवू शकतात। अशा पद्धतीने पुढे जाता येतं, बरोबर। आणि त्यानंतर वरची जागा जर मिळाली नाही तुम्हाला, यापैकी जर जागा मिळाली नाही तर तुमची ही जागा कन्फर्म राहते, म्हणजे 5 नंबरची जागा किंवा 10 नंबरची जागाची काय असेल ती, फ्लोटच्या वरचे पर्याय जर तुम्हाला मिळाले नाहीत तर खालची जागा तुमची कायम राहते। ओके, त्यानंतर आता महत्त्वाचे मुद्दे आहेत या ठिकाणी, महत्त्वाच्या हायलाइट पॉइंट्स आहेत, तुम्ही इथे स्क्रीनशॉट करून घ्या
हे जे काय फ्लोट विषयीचे महत्त्वाचे मुद्दे ते आपण पाहणार आहोत की या ठिकाणी फ्लोट हा पर्याय फक्त पहिल्या फेरीत उपलब्ध असं या ठिकाणी सांगितलं आणि तिसऱ्या फेरीत नाही किंवा दुसऱ्या फेरीमध्ये नाही असं प्रॉस्पेक्टस मध्ये आहे. परंतु त्याच्या वरती जाऊन आपण एमसीआर सोबत बोलणं करून एक पॉईंट महत्त्वाचा क्लिअर केला की दुसऱ्या राऊंडसाठी सुद्धा फ्लोट हा पर्याय अवेलेबल आहेत, ज्यामध्ये आपण या ठिकाणी बघू शकतात. मी त्याचं क्लॅरिफिकेशन दिलंय, तुम्ही बघू शकतात. माहिती पुस्तिका पेज नंबर 62 जे काय आपलं प्रवेश प्रक्रियेचं बुलेटिन आहे 62 पेज नंबरवरती तुम्ही बघा, एक लाईन त्या ठिकाणी दिलेली आहे. आता तुम्ही म्हणणार फ्लोट हा फक्त पहिल्या राऊंडसाठी उपलब्ध आहे, नक्कीच आहे. फक्त सेकंड राऊंडसाठी काय प्रक्रिया आहे त्या ठिकाणी फ्लोटसाठीची बघा की सेकंड राऊंड फ्लोट अवेलेबल ज्या विद्यार्थ्यांना प्रथम फेरीमध्ये निवड झालेली नसेल फक्त त्यांना हा फ्लोट अवेलेबल सेकंड राऊंडसाठी उपलब्ध असेल. म्हणजे काय, तर समजा एखादा विद्यार्थी आहे त्याला पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज मिळालंच नाही, फक्त त्याला सेकंड राऊंडला गेल्यानंतर या सेकंड राऊंडमध्ये गेल्यानंतर त्याला कॉलेज मिळालं आणि त्याला असं वाटतं की मी फ्लोट हे ऑप्शन सिलेक्ट केलं पाहिजेत आणि पुन्हा तिसऱ्या राऊंडसाठी गेलं पाहिजेत. अशाच विद्यार्थ्यांसाठी सेकंड राऊंडला फ्लोट हा पर्याय उपलब्ध आहे. येताना लक्षात अगदी सोपी प्रक्रिया आहे की सेकंड राऊंड मध्ये ज्या विद्यार्थ्याला पहिल्यांदा कॉलेज मिळते म्हणजे फर्स्ट राऊंडला त्याला अलॉटमेंट झालेली नाही, सेकंड राऊंडला त्याला अलॉटमेंट झाल्यामुळे त्याला असं वाटतं की मी फ्लोट हा पर्याय निवडला पाहिजे, तर तो विद्यार्थी फ्लोट पर्याय निवडू शकतो. परंतु ज्या विद्यार्थ्याला पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज अलॉट झालेले आणि त्याने फ्लोट प्रक्रिया पहिल्यांदा केली असेल तर त्याला सेकंड राऊंडला पुन्हा फ्लोट करता येणार नाही. म्हणून सेकंड राऊंड मध्ये फक्त ज्या विद्यार्थ्याला पहिल्या राऊंड मध्ये अलॉटमेंट झाली नाही तशाच विद्यार्थ्यांना फ्लोट हा पर्याय अवेलेबल असेल. ओके, आता पुढची गोष्ट महत्वाची की पहिला पसंतीक्रम मिळालेल्यांना फ्लोट पर्याय अवेलेबल नाही. बघा मी बऱ्याचदा सांगितलं तुम्हाला की फर्स्ट राऊंड तुमचा ज्या वेळेला होतो बरोबर आहे, फर्स्ट राऊंड आणि त्यामुळे तुमचं पहिल्या क्रमांकाचं जे काही कॉलेज तुमचं ऑटो फ्रीज झालं असेल तर ऑटो फ्रीज झालेल्यांना फ्लोट हा पर्याय अवेलेबल नसतो. तर त्या ऑटो फ्रीज झालेल्या लोकांना पुढच्या राऊंड मध्ये सुद्धा जाता येणार नाही, त्यांना डायरेक्ट स्पॉट राऊंड साठी जावं लागेल. आलं लक्षात, अगदी सोपी प्रक्रिया आहे. त्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट, दुसऱ्या फेरीत वरचा पसंतीक्रम मिळाला तर आधीची जागा रद्द. मी तुम्हाला सांगितलं की 1 2 3 4 5 जे काही जागा असतील त्यामध्ये तुमचं इथं फ्लोट केलेलं होतं, वरचं जर तुम्हाला कुठलंही कॉलेज मिळालं तर ही खालची जागा तुमची ऑटोमॅटिक कॅन्सल होऊन जाते. मग ते गव्हर्नमेंट कॉलेज असू देत, प्रायव्हेट असू दे की काही असू देत, खालची जागा ऑटोमॅटिक कॅन्सल होते आणि वरच्या कॉलेजसाठी म्हणजे तुम्ही बेटरमेंटसाठी गेलात म्हणून पुढच्या जागेसाठी तुमचा विचार होतो. आता तुम्ही फ्लोट करण्यासाठी गेलात किंवा फ्रीज करण्यासाठी गेलात तर तुम्हाला त्या ठिकाणी महाविद्यालयात गेल्यानंतर ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुम्हाला त्या ठिकाणी चेक करून घ्यायचे आणि 1000 रुपये सीट अलोकेशन चे फीस तुम्हाला एमसीआर पोर्टलकडे भरायची, जी की तुम्हाला नॉन रिफंडेबल फीस न परतावा फीस ती तुम्हाला भरायला लागते. बरोबर. आता त्यानंतर पुढची आणि महत्वाची गोष्ट म्हणजे की दुसऱ्या फेरीत बदल झाल्यास पुन्हा कागदपत्र तपासणी करायची गरज नाही. आता तुम्हाला दुसऱ्या फेरीमध्ये कॉलेज जर मिळालं तर पुन्हा तुम्हाला कागदपत्र तपासायची गरज नाही. फक्त काय तुम्ही कॉलेजचं त्या ठिकाणी अलॉटमेंट लेटर घेऊन जायचंय, जे काय तुम्हाला अलॉटमेंट लेटर मिळतं ते अलॉटमेंट लेटर तुम्ही घेऊन जा आणि पुढच्या राऊंडसाठी एलिजिबल व्हा. आता ऑनलाईन प्रोसेस करत असताना कॉलेज त्या ठिकाणी गेल्यानंतर तुमच्या ऑनलाईन डॉक्युमेंट चेक करतं, पुढची सगळी प्रक्रिया चेक करतं. त्यामध्ये जर काही त्रुटी असल्यास तर तुमचा प्रवेश रद्द होतो. आता माझ्याकडे बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे कॉल्स आहेत की सर मी एसटी कॅटेगरीतून आहे, मला ओपन मधून म्हणजे अलोकेशन होणार आहे, तर ओपन मधून झालं तर काय हरकत नाही, परंतु तुम्ही जर एसटी मधून फॉर्म भरला आणि तुमची व्हॅलिडिटी नव्हती, फक्त रिसिप्ट वरती तुम्ही जर अपलोड केला असेल तर अशा वेळेला तुम्ही महाविद्यालयात गेल्यावर तुमच्याकडे व्हॅलिडिटी असणं अत्यंत बंधनकारक आहे. तर अशा केसेसमध्ये महाविद्यालय पुन्हा चेक करतं की तुमच्याकडे व्हॅलिडिटी वगैरे असेल नसेल, ज्या ज्या काही डॉक्युमेंटच्या त्रुटी असतील तर त्यावेळेला महाविद्यालय ऍडमिशन तुमचं ऑनलाईन पद्धतीने कॅन्सल करतं. मग ऑनलाईन पद्धतीने कॅन्सल झाल्यानंतर तुम्हाला पुढच्या राऊंडसाठी जाता येत नाही, मग तुम्हाला डायरेक्ट स्पॉट राऊंडसाठी जावं लागेल आणि तुमची मेरिट किंवा तुमचे कॅटेगरी रिझर्वेशन ओपन मधून कन्वर्ट करून घ्यायला लागतं. ते त्याच कॉलेजमध्ये जाऊन तुम्ही रिक्वेस्ट करून घ्यायची आहे ज्यांच्या डॉक्युमेंट्समध्ये त्रुटी असेल. आता ज्या विद्यार्थ्याला फ्रीज आणि फ्लोट हा पर्याय नको असल्यास त्यांनी नवा पसंतीक्रम द्यायचा आहे. म्हणजे काय की समजा पहिल्या राऊंडमध्ये एखाद्या विद्यार्थ्याला 4 नंबर 5 नंबर 10 नंबरचं कॉलेज मिळालं आणि त्याला असं वाटतं की मला ते कॉलेज नकोय, म्हणजे मला ते घ्यायचं पण नाही आणि फ्लोटही करायचं नाही, तर त्यांनी काहीही करण्याची आवश्यकता नाही, रिपोर्टिंग करायची नाही, सरळ सरळ पुढच्या राऊंडसाठी जायचं आणि प्रेफरन्सेस पुन्हा एकदा नव्यानं द्यायचे. त्याच्यानंतर अत्यंत महत्वाचं बघा की वेळेत काही प्रक्रिया न केल्यास पुढील फेरीत प्रवेश नाही. समजा एखाद्या विद्यार्थ्याला जर कॉलेज मिळालं आणि त्याला असं वाटतं की मी ते घेतलं नाही पाहिजे तर तुम्ही रिपोर्टिंग करू नका, नो डाऊट. एखाद्या विद्यार्थ्याला असं फ्लोटसाठी जायचंय तर त्याने फ्लोटसाठी पण त्या ठिकाणी गेलात आणि प्रक्रिया पुढची जर डॉक्युमेंट्स वगैरे केलं नाही तर पुढील प्रक्रियेसाठी त्याला जाता येणार नाही. म्हणजेच काय, तर पहिल्या राऊंडसाठी तुम्हाला प्रेफरन्सेस द्यायचे, दुसऱ्या राऊंडसाठी पुन्हा नव्यानं प्रेफरन्सेस द्यायचे. जर तुम्ही प्रेफरन्सेस दिले नाही वेळेमध्ये तर तुम्हाला पुढच्या राऊंडसाठी जाता येणार
नाही. अशा प्रकारची ही महत्वाची सूचना इथं तुम्हाला पाहायला मिळते. बरोबर. आता पुढे गेल्यानंतर इथं बघा की काय काय फरक फ्लोट आणि फ्रीज मध्ये आहे. आपण फ्रीज वरती पण सेपरेट व्हिडिओ बघणार आहेत की फ्रीज आणि फ्लोट म्हणजे काय. तर जसं या ठिकाणी पाहिलं की फ्रीज मध्ये काय होतं की सध्याची जागा तुम्हाला डिरेक्टली घ्यावं लागते. जी काय जागा मिळाली ती आपण फ्रीज घेतो म्हणजे कन्फर्म करतो आणि पुढे जातो. परंतु फ्लोट मध्ये काय सध्याची जागा आपण तात्पुरती स्वीकारतो आणि पुढे जाण्यासाठी किंवा बेटरमेंटसाठी आपण वरच्या पर्यायांसाठी विचार करतो. त्याला आपण फ्लोट पर्याय म्हणत असतो. फ्रीज मध्ये काय होतं की जागा निश्चित होते, तुम्हाला पुढे जाण्याची आवश्यकता नाही, पुढचे राऊंड खेळण्याची आवश्यकता नाही, त्याला आपण फ्रीज म्हणतो. परंतु फ्लोट मध्ये काय तर वरची जागा मिळण्याची तुम्हाला संधी असते. वरचे जर कॉलेज तुमचे गव्हर्नमेंट असतील तर ते गव्हर्नमेंट कॉलेज मिळण्याचे जास्त चान्सेस असतात. आता विद्यार्थी मित्रांनो आपण जास्त वेळ घेणार नाही. तुम्हाला महत्वाचं मी एक सांगतो गोष्ट की एका उदाहरणादाखल आपण बघूयात की फ्लोट हे पर्याय काय असतात. आता श्याम नावाचा एक विद्यार्थी आहे, त्याच्यावरती आपण बघू. बरोबर आहे. आता श्याम नावाचा विद्यार्थी, त्याला 90% त्याला ओव्हरऑल आपण बघूयात. ओव्हरऑल त्याचं सीईटी वगैरे सगळ्या गोष्टी बघून त्याला 90% आहे आणि त्याने पहिल्या राऊंडसाठी कॉलेज कोड दिलेत 5, 6 आणि 7 असं बघा. बरोबर आहे. त्याचं होम युनिव्हर्सिटी वगैरे आपण त्याचे काय पकडतात, काय अडचण नाही. बरोबर आहे. आता त्याने पहिल्या नंबरवर कॉलेज टाकलं 2, 3, 4, 5 आणि 7 असे 7 प्रेफरन्सेस त्याने टाकले होते पहिल्या राऊंडसाठी. तर त्याला पहिल्या राऊंडसाठी अलोकेशन झालं कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर धुळे 6 नंबरवर. ओके. त्याला 6 नंबरवर कॉलेज मिळालं धुळे. आता फ्लोट पर्याय काय ते आपण बघतोय. आता त्या विद्यार्थ्याला असं वाटतंय की त्याने 1 नंबरवरती पुणे टाकलं होतं, 2 कोल्हापूर टाकलंय, 3 वरती कराड टाकलंय, ठीक आहे, आणि 4 वरती अकोला टाकलंय, 5 नंबरवरती त्याने पाहिलं तर नागपूर टाकलंय, आणि त्यानं 6 नंबरवरती धुळे टाकलं होतं. तर त्याला असं वाटतं की मी फ्लोट हा पर्याय निवडला पाहिजे. लक्षात घ्या, श्याम या विद्यार्थ्याला वाटतं मी फ्लोट केलं पाहिजे कारण मला वरची कॉलेजेस मिळाली पाहिजेत. मग ते खाली तुमचे गव्हर्नमेंट असू द्यात, वरचे प्रायव्हेट असू द्यात, नो बार. ओके विद्यार्थी मित्रांनो बघा व्यवस्थित. आता त्याला वाटतं की मला वरचे कॉलेज मिळाले पाहिजेत म्हणून मी फ्लोट केलं पाहिजे. तर त्याने कॉलेजमध्ये जायचे धुळे कॉलेजला जाऊन त्याने ओरिजिनल डॉक्युमेंट्स चेक करायचे, झेरॉक्सचे 2 सेट जमा करायचे आणि पुढील प्रक्रियेसाठी त्याने काय करायचंय की 1000 रुपयाची MCR पोर्टलला फीस भरायची. आता पुढे जाऊन गंमत बघा. आता काय होणार, पोर्टल काय करणार त्याच्याविषयी, जेव्हा दुसरा राऊंड चालू होईल, हा फर्स्ट राऊंडचा झाला, त्याला अलोकेशन झालं, त्याने सीट अलोकेशन करून घेतलं, फ्लोट हा पर्याय निवडला, इथं जाऊन त्याने फ्लोट केलं. आता ज्यावेळेला सेकंड राऊंड चालू होईल, सेकंड राऊंड मध्ये काय होईल या फ्लोट पर्यायाविषयी श्याम सोबत की जो 6च्या वरचे जे 5 कॉलेजेस आहेत या 5 कॉलेज विषयी त्याचा विचार होतो. बरोबर आहे. म्हणजे काय तर त्याला त्याच्या मेरिटनुसार पुणे मिळू शकतं, कोल्हापूर मिळू शकतं, कराड, अकोला, नागपूर कुठलंही कॉलेज मिळू शकतं. बरोबर आहे. आता महत्वाचं याच्यामध्ये श्याम काय करू शकतो की श्यामला असं वाटतं की मी पुणे तर 1 नंबरवर टाकलं काय अडचण नाही, परंतु मला असं वाटतं अकोला नंबर माझं 2 वरती आलं पाहिजे. तर हे प्रेफरन्सेस सुद्धा तो चेंज करू शकतो. 5 पर्याय त्याला कमी जास्त करता येतील, हे काढून टाकता येतील, प्रायव्हेट सुद्धा घालता येतील, कुठलेही कॉलेजेस त्याला त्या ठिकाणी घालता येतील. म्हणजेच काय तर सेकंड राऊंडला हे प्रेफरन्सेस सुद्धा त्याला चेंज करता येतील. आता त्याने प्रेफरन्सेस चेंज केले. सेकंड राऊंडला जर त्याला यापैकी दुसऱ्या नंबरचं कॉलेज मिळालं तर हे खालचं त्याचं धुळे कॉलेज ऑटोमॅटिक कॅन्सल होऊन जाणार. ही प्रक्रियेतून तो बाहेर जाणार, त्याला धुळे कॉलेज मिळणार नाही, त्याला 2 नंबरच्या कॉलेजसाठी त्याला ऍडमिशन ऑटो फ्रीज होऊन जाणार, ऑटो फ्रीज. ओके. म्हणजे काय तर त्याला याच नंबरच्या कॉलेजला पुन्हा जाऊन तिथं ऍडमिशन घ्यावं लागेल, फीस भरण्याची आवश्यकता नाही, फक्त जी काय महाविद्यालयाची फीस असेल ती भरावं लागेल आणि पुढे जावं लागेल. तर अशा पद्धतीने त्याला ही प्रक्रिया करावी लागेल. त्यानंतर याच्यामध्ये जर त्याला पुन्हा दुसरी महत्वाची गोष्ट, समजा या 5 पैकी त्याचा कुठल्याच याच्यासाठी विचार झाला नाही तर त्याला हे धुळे कॉलेज जे 5व्या नंबरचं ते डिरेक्टली ऑटो फ्रीज होऊन जातं डिरेक्टली. ओके. तर अशा पद्धतीने गोष्ट आहे. पुन्हा एकदा बघा की पर्सेंटाईल नुसार जे काय तुमचे प्रेफरन्सेस आहेत त्याच्या वरच्या प्रेफरन्ससाठी त्याचा विचार होतो. नंबर 1. नंबर 2 जे काय तुम्हाला फ्लोट करायचं असेल परंतु ते कॉलेज तिथे जाऊन तुम्हाला रिपोर्टिंग करायचे, डॉक्युमेंट चेक करायचे. नंबर 3 तुमच्या वरच्या पर्यायासाठी विचार होतो परंतु ते पर्याय तुम्हाला बदलता येतात, ती पर्याय काढूनही टाकता येतात, खालची वर वरचे खाली करता येतात. नंबर 4 यापैकी ज्या वेळेला तुम्हाला वरचं कॉलेज मिळेल तर ते ऑटो फ्रीज होतं, ते बदलता येणार नाही. नंबर 5 ऑटो फ्रीज झाल्यानंतर तुम्हाला जाऊन त्या ठिकाणी 1000 रुपये फीस भरायची आहे आणि ऍडमिशन कन्फर्म करायचंय. तर अशी साधी आणि सोप्या भाषेची प्रक्रिया मी तुम्हाला या ठिकाणी समजावून सांगितली. विद्यार्थी मित्रांनो, फ्लोट या बाबतीमध्ये अजून सुद्धा तुम्हाला जर काही अडचण असेल तर शिक्षश्री करिअर काउन्सिलिंगच्या माध्यमातून आपण सर्वांना मदत करतोच. तुम्ही काउन्सिलिंगही जॉईन करू शकतात. तसेच इतरही तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही फोन करून सुद्धा विचारू शकतात. ही माहिती जर तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर आपल्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करा. धन्यवाद.